काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी हे लातूर महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये एकत्रित असून काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीने लातूरकरांसाठी नवीन 5 धोरण आणलेले आहेत। सर्वच पक्ष आपापला अजेंडा घेऊन लातूर महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्याची आज उराशी बाळगून आहेत। लातूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये असताना शिवराज पाटील चाकूरकर यांचे स्मारक लातूर महानगरपालिकेमध्ये उभे करण्यात येईल असंही म्हणाले होते। मात्र अमित देशमुख यांनी लातूर महानगरपालिकेवरच नव्हते तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये उभारावेत, आम्हाला आनंद आहे असं म्हणत कौतुक केलंय। मात्र मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसचे नेते शिवराज पाटील चाकूरकर असं म्हणाले असते तर अधिक आनंद झाला असता असंही अमित देशमुख यावेळी बोलत होते। आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये अमित देशमुख असंही म्हणालेत, काही जणांना लातूरमध्ये खातंही उघडता येणार नाही, झेंडा काय फडकणार नेमका, लातूरमध्ये कुणाचा विजय होणार आहे आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे काय धोरण आहेत याकरिता अमित देशमुख यांनी आज ही पत्रकार परिषद घेतली आहे। लातूर शहर महानगरपालिका निवडणूक 2026 यासाठी काँग्रेस वंचित बहुजन आघाडीच्या नव्या लातूरसाठी 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहोत। त्यामध्ये पहिली गॅरंटी जी आहे ती भ्रष्टाचाराला फुल स्टॉप आणि टक्केवारी मुक्त लातूर शहर महानगरपालिका। दुसरी गॅरंटी आहे लातूर केअर, याच्यामध्ये मेडिकल इन्शुरन्स, ॲन्युअल हेल्थ चेकअप, ॲक्सिडेंटल इन्शुरन्स याचा समावेश आम्ही केलेला आहे। तिसरी गॅरंटी आहे महिलांसाठी मोफत सिटी बस सेवा। चौथी गॅरंटी आहे इंटेलिजंट स्मार्ट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम, ट्रॅफिक सिग्नल, CCTV, पार्किंग बेस, पार्किंग लॉट्स, मल्टी लेवल कार पार्क्स। आणि पाचवी गॅरंटी जी आहे लातूरचा विस्तार होत चाललेला आहे आणि विस्तारलेल्या लातूरची गरज ओळखून घर तिथं रस्ता, नळ, नाली, पथदिवा आणि कचरा पेटीची हमी, अशा 5 गॅरंटीज आम्ही घेऊन आलेले आहे। म्हणजे शिवराज पाटील साहेबांचं स्मारक लातूरमध्येच काय तर महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि काँग्रेस नेते शिवराज पाटील साहेब यांचं स्मारक उभं करणार असं मुख्यमंत्री म्हणाले, त्याचं आम्ही स्वागत करतो आहे। आणि काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसुद्धा लातूर शहर महानगरपालिकेमध्ये जेव्हा लातूरचे मतदार निवडून देतील तेव्हा हे स्मारक आम्हीही करणार आहोत। नाही, आता हे प्लस मायनस याच्यावर भाष्य मी करू इच्छित नाही। रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य करायला नको होतं ते त्यांनी केलं, ते अनावधानानं केलं का ओघात केलं याची आपल्याला कल्पना नाही। आणि आपण असं म्हणतो ना की जे पोटात असतं तेच ओठात येतं, आणि म्हणून ही जी काही वृत्ती आहे सत्ताधाऱ्यांची, हीच वृत्ती ही हानिकारक आहे। लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे आणि म्हणून कुठेतरी या संस्कृतीला तडा जातोय। आज सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा खून होतो, ठाण्यामध्ये उमेदवाराचं अपहरण होतं, पुण्यामध्ये उमेदवारांना धमकावलं जातं, असं कधी आपण ऐकलं होतं? त्यामुळे याचा सुद्धा विचार मला असं वाटतं महाराष्ट्राने केला पाहिजे। दिलगिरी व्यक्त करताना ते असं म्हणाले की अमित देशमुख हे माझे चांगले मित्र आहेत, आता अशा वक्तव्यानंतर त्यांची मैत्री कायम राहील का तुमची? नाही, असं आहे की वैयक्तिक संबंध हे एका ठिकाणी आणि राजकीय व्यासपीठ हे दुसऱ्या ठिकाणी। मला असं वाटतं की एका सार्वजनिक व्यासपीठावरनं केलेलं वक्तव्य ते सार्वजनिक असतं आणि समाजानं त्याच्यावर टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। कारण निवडणुका असल्या की यायचं, आश्वासनं द्यायची। मुख्यमंत्र्यांनी लातूर येथे मंत्रिमंडळाची बैठकही घेतली होती दुष्काळामध्ये, त्यांनी जी आश्वासनं दिली होती लातूरकर आजही वाट पाहत आहेत आणि म्हणून ही पोकळ आश्वासनाला आता लातूरकर भीक घालणार नाही। लातूरनं आता ठरवलं आहे काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला बहुमतानं निवडून द्यायचं आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, आदरणीय राहुल गांधी यांच्या विचाराला साथ द्यायची।
अशी लातूरकरांची भावना आता बनलेली आहे. मुख्यमंत्री आले, उपमुख्यमंत्री उद्या येणार आहेत. काँग्रेस पक्षाचेही नेते येणार आहेत आणि काँग्रेस पक्षानं लातूर शहर महानगरपालिकेमध्ये आघाडी घेतली आहे अशी लातूरातच नाही महाराष्ट्रात चर्चा आहे. आणि म्हणून आता लातूरमध्ये मतदारांपर्यंत अधिकाधिक आम्हाला कसं पोचता येईल, आमचा लातूरकरांचा जाहीरनामा त्यांच्यापर्यंत कसा नेता येईल, यासाठी आता आम्ही काम करणार आहोत. सहकार मंत्री उघडणं सुद्धा अवघड आहे, त्यामुळं झेंडा फडकवणं तर लांब राहील. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.